नमस्कार, मी श्रुती. कुक विथ ग्रॅनीमध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण करणार आहोत गरमागरम चविष्ट आणि पौष्टिक दाल सूप. हे सूप इतकं चविष्ट लागतं की लहानांपासनं म्हणजेच नातवंडांपासनं सासऱ्यांपर्यंत सगळे अगदी मिटक्या मारत पितात. आणि हो, एक महत्त्वाचा मुद्दा सांगायचाच राहिला की जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल, शरीराला प्रोटीन द्यायचं असेल किंवा पावसाळा चालू आहे तर काही हलकं फुलकं आणि पौष्टिक शरीराला जर काही हवं असेल तर हे दाल सूप शेवटपर्यंत नक्की पहा. आणि जर आवडलं तर व्हिडिओला लाईक करा, घरी करून पहा. चला तर मग आपण साहित्य काय आहे ते पाहूयात. पाव कप मसूर डाळ, लसूण पाकळ्या 7 ते 8, कांदा, गाजर, टोमॅटो, तमालपत्र प्रत्येकी 1, साखर अर्धा छोटा चमचा, लवंग 5, तांबडं तिखट, काळी मिरी पूड, धणे पूड, जिरे पूड आणि हिंग प्रत्येकी 1 चिमूट आणि सैंधव मीठ चवीनुसार. सर्वप्रथम आपण इथे पाववाटी मसूर डाळ निवडून घेतलेली आहे. मसूर डाळीचा रंग लाल असतो बरं का. ती कोणत्याही किराणा दुकानात सहज उपलब्ध होते. आता थोडं पाणी टाकून ही निवडलेली जी मसूर डाळ आहे ती आपण स्वच्छ चोळून चोळून धुवून काढूयात. आणि डाळ धुतलेलं पाणी आपण झाडांना घालूयात. धुतलेल्या मसूर डाळीत थोडं पाणी ओतूयात आणि अर्धा तास भिजत ठेवूयात. शिजवण्याआधी डाळ भिजवलेली असली की सूप छान होतं. चला तोपर्यंत आपण इतर तयारी करूयात. एक कांदा इथे सगळी सालं काढून घेतलेला आहे तर त्याच्या आता आपण मोठ्या मोठ्या फोडी करूयात. कांदा नेहमी चिरायच्या आधी धुवून घ्यायचा, म्हणजे त्यातला उग्रपणा निघून जातो. कांदा कापताना कोणती काळजी घ्यायची यावर माझा एक व्हिडिओ आहे, तो तुम्ही पाहू शकता. आता एका गाजराच्या मध्यम फोडी करूयात. गाजरसुद्धा आपण धुवून घेतलेलं आहे. कांदा, गाजर, टोमॅटो यांच्यामुळे सुपाची पौष्टिकता वाढते. एका स्वच्छ धुतलेल्या लालबुंद टोमॅटोच्या पण आपल्याला मध्यम फोडी करून घ्यायच्या आहेत. टोमॅटोचे काप करताना नेहमी वरचा टवका काढून टाकायचा. टोमॅटोमुळे सुपाची चव तर वाढते, शिवाय सुपाला नैसर्गिक रंग येतो. कांदा, गाजर आणि टोमॅटोचे केलेले काप आपण कुकरच्या डब्यामध्ये घालूयात. त्याच्यामध्ये आपल्याला 6 ते 7 सोललेल्या लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत. 5 लवंगा आणि 1 तमालपत्र घालायचं. या सगळ्यामध्ये आता थोडंसं पाणी घालून आपल्याला हे कुकरमध्ये शिजवून घ्यायचं आहे. इकडे अर्धा तासात आपली मसूर डाळ व्यवस्थित भिजलेली आहे. त्याचा बदललेला रंगही तुम्ही पाहू शकता. ही भिजवलेली डाळ आता आपण पाण्यासकट कुकरच्या भांड्यामध्ये घालूयात. कारण डाळीचं सगळं सत्व डाळ भिजताना त्या पाण्यामध्ये उतरलेलं असतं आणि तेच सत्व आपल्याला सुपामध्येही हवं आहे. डाळ बुडेल इतपत पाणी आपण भांड्यामध्ये घालूयात. आता मसूर डाळ आणि भाज्यांचे केलेले काप दोन्ही डबे कुकरमध्ये ठेवून 3 शिट्ट्या करून शिजवून घेऊयात. तुम्ही पाहू शकता 3 शिट्ट्या झालेल्या आहेत. कांदा, टोमॅटो, गाजर, लसूण हे सगळे शिजलेले जे जिन्नस आहेत ते आता आपण एका गाळणीमध्ये घालूयात आणि त्यातलं पाणी सगळं निथळवून घेऊयात आणि नंतर ते थोडं थंड करून घेऊयात. तुम्ही पाहू शकता फोडींमधली गरम वाफ गेलेली आहे आणि आपण तमालपत्र बाजूला काढून ठेवलेलं आहे. मिक्सीच्या जारमध्ये या थंड झालेल्या फोडी घालून घेऊयात आणि त्याची चांगली पेस्ट करून घेऊयात. तुम्ही पाहू शकता पेस्ट बारीक झालेली आहे. झालेली पेस्ट आता आपण गाळणीतून गाळून घेऊयात, म्हणजे जर काही टोमॅटोच्या बिया, लवंगाचे तुकडे किंवा बारीक कण राहिले असतील तर ते वर राहतात आणि स्मूथ अशी पेस्ट खाली येते. मिक्सीच्या जारमध्ये थोडं पाणी टाकून हलवून सगळी पेस्ट आपण पुन्हा बाहेर काढूयात. पहा, थोडे लवंगाचे कण आणि थोडा चोथा तुम्हाला वर दिसत असेल, तो आता आपण काढून टाकूयात. शिजलेली मसूर डाळ पण आता थंड झालेली आहे. तुम्ही पाहू शकता की त्याचा लालसुटूक जो रंग होता तो बदलून आता थोडासा पिवळसर झाक त्याला आलेली आहे. शिजलेल्या डाळीचं भांड्यात जे पाणी आहे तर ते आता आपण ह्या प्युरीमध्ये घालूयात.
म्हणजे वरती शिजवलेली दाटसर डाळ शिल्लक राहील. शिल्लक राहिलेली घट्ट डाळ आता आपण मिक्सीच्या जारमध्ये घालूयात आणि फक्त एकदाच फिरवून घेऊयात. तयार झालेली प्युरी आता आपण जी भाज्यांची पेस्ट केलेली होती त्याच्यामध्ये सगळी घालूयात. मिक्सीच्या भांड्याला चिकटलेली प्युरीसुद्धा आपल्याला काढून घ्यायची आहे. सूप कितपत पातळ हवंय त्यानुसार आता त्याच्यामध्ये पाणी ॲड करायचं. उकळी येण्यासाठी दाल सूप आपण गॅसवर ठेवलेलं आहे आणि आता आपण गॅस मोठा करूयात. त्यात काही मसाले घालूयात. सूप असल्यामुळे झणझणीत अजिबात करायचं नाही आहे. सगळे घटक आपल्याला चिमूटच्या हिशोबामध्ये घालायचे आहे. 1 चिमूट तांबडं तिखट, चिमूटभर काळी मिरी पूड, चिमूटभर हिंग, 1 चिमूट जिरपूड, धणेपूड 1 चिमूट, अर्धा छोटा चमचा सैंधव मीठ. हे सगळे घातलेले मसाले आपल्याला सुपामध्ये व्यवस्थित ढवळून घ्यायचे आहेत आणि एक उकळी काढायची आहे. उकळी काढत असताना अर्धा चमचा अगदी साखर घालायची, पण ती ऑप्शनल आहे. नाही घातली तरी चवीमध्ये काहीही फरक पडत नाही. सगळे घटक सुपामध्ये घालून झालेले आहेत. गॅस मध्यम आचेवर ठेवून खळखळून उकळी काढायची आहे. आता फक्त उकळी येत असताना एकदाच सूप डावाने सारखं करून घेऊयात. तुम्ही पाहू शकता सुपाला चांगली खळखळून उकळी आलेली आहे आणि आता आपण गॅस बंद करूयात. आपलं हे क्रीमी, हलकं आणि सुगंधी गरमागरम दाल सूप तयार झालेलं आहे. फक्त मुलांना जर हे सूप तुम्ही पाजणार असाल तर त्याच्यामध्ये फक्त अर्धी चिमूट काळी मिरी पूड घाला. जास्त घालू नका, म्हणजे त्यांचं तोंड भाजणार नाही. चांगला दमदार पाऊस सुरू झालेला आहे, तेव्हा हे गरमागरम पौष्टिक सूप घरी एकदा नक्की करून बघा आणि जाता जाता व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब मात्र नक्की करा. थँक्यू सो मच.